हाय फ्रेंड्स, क्रेझी क्वीन ओव्हर हिअर. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 याच्यात एक सुनामी आली. ही सुनामी कोणती होती तर राखी सावंत. राखीचा धडाका काय सांगावा. आल्याबरोबर तिने तिची कॉमेडी सुरू केली आणि खूप मजा आणली. पण नंतर तिला कळलं की माझं कोण ऐकतंय आणि कोण ऐकत नाही. त्याप्रमाणे ती त्या ग्रुपमध्ये गेली, काटा ग्रुपमध्ये. ओके, काटा ग्रुपमध्ये खेळली वगैरे, खेळते. गेल्या वीकमध्ये खेळली तिथून, ठीक आहे. पण आता ती हळूहळू परत हे जे इतर कंटेस्टंट्स आहे टोळी सोडून तिथे वळलेली आहे आणि त्यांची केमिस्ट्री खूप छान दिसते. सागर सचिन बरोबर तिची जी नोकझोक चालू आहे, मस्ती चालू आहे, तीही छान दिसते. आणि त्याच्यातच राखी खुलून दिसते. कारण राखी ही जेव्हा एक कॉमेडियन म्हणून उभी राहते ना, तेव्हा जेव्हा ती सगळ्यांना इक्वली कॅल्क्युलेट करते ना, तेव्हा चांगलं वाटते. ती जेव्हा कोणाच्या एकाच्या साईडने खेळते ना, तेव्हा मलाही तिचा राग यायला लागतो. कारण तिच्यासाठी सगळे समान असायला पाहिजेत ना, की तिला जे प्राधान्य देत आहेत ते तिच्यासाठी चांगले असायला पाहिजे. आफ्टर ऑल शी इज अन आर्टिस्ट. आणि ती किती वाईल्ड कार्ड म्हणून जरी गेली असली तरी ती वाईल्ड कार्ड नाही आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. शी इज गॉन इनसाइड ॲज अन एंटरटेनर आणि गेम चेंजर किंवा गेम बूस्ट करायसाठी ती गेली आहे. आणि ती ते आत्ता बरोबर करायला लागली आहे. तिला कळलं आहे की आता आपण काय करायला पाहिजे, कोणत्या मेंबर्सना आपण बूस्ट करायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे ती खेळते आहे आणि खूप मजा आणते. तुम्हाला पण मजा येत असेल तर पाहत राहा बिग बॉस मराठी 6. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.